का तारीखे जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा तुम्ही अग्रणी शिष्य शिष्योते तुम्हा ठाऊके गुज माझ्या जीवीचे गुरुदर्शना जीव व्याकुळ झाला कधी भेटविता सज्जन हो नमस्कार। आज सुरुवातीपासूनच थोडा या रेंजचा इंटरनेटची अडचण आहे असं दिसतंय, त्यामुळे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग चालू होण्यासाठी किंवा तुम्हाला आवाजामध्ये काही व्यत्यय येण्याची शक्यता आहे। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय श्री प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थांच्या वाङ्मयाचा व्यापक विचार व्हावा, सर्वसामान्यांना समर्थांच्या वाङ्मयाबद्दल उत्सुकता वाढावी म्हणून आपण त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आता आवाज येतो आहे का? आपण सध्या कल्याण स्वामीकृत अत्यंत भावमधुर असलेलं, रसपूर्ण असलेलं काव्य ज्याला सोलीव सुख असं म्हणलेलं आहे, त्याचा आपण मागच्या 5 दिवसांपासून विचार करतो आहोत। काल आपण या 50 ओव्यांच्या काव्यापैकी ओवी क्रमांक 44 पर्यंत आपण आलो होतो। आणि यामध्ये ते परब्रह्म स्वरूपाचं साम्राज्यपद मिळवून दिल्याबद्दल, ते आढळ पद किंवा स्वस्वरूपाची प्रचिती करून दिल्याबद्दल कल्याण स्वामी आपल्या सद्गुरूंबद्दल अत्यंत कृतज्ञतापूर्ण आहेत। आता आवाज येतोय का? आवाज जर आपणापर्यंत येत तर तसं मला कळवा। या ओवीपर्यंत आपण पाहिलं की त्या कृतज्ञतेपोटी
कल्याण स्वामींनी आपल्या सद्गुरूंचं स्तवन मांडलेलं आहे आणि अनेकविध उपाध्या देऊन ते आपल्या सद्गुरू स्तवन करतायत। करुणा सिंधू, भवरोग वैदू, बाळबोधू, कृपाघन आहे, अविनाशी आहे, अध्यक्ष आहात, दयार्णव आहात, पूर्णचंद्र आहात, अलक्ष विहार आहात, भवसिंधू भास्कर आहात, आनंदाचे प्रभू आहात, अशी सगळी स्तुती केल्यानंतर आता एवढी स्तुती ऐकल्यानंतर सद्गुरूंनाही त्याचं भरतं दाटून आलंय आणि सद्गुरूंनाही आपल्या बालकी कल्याणाबद्दल अत्यंतिक प्रेम आणि स्नेह मनात उपजलेला आहे। पुढच्या ओव्यांमध्ये काय वर्णन आहे? श्रीराम समर्थ श्रीराम। ऐकोनी मृदू वचन, कुरवाळीले तया लागून, गुरु शिष्य हे बोलणे, उरले नाही ते वेळी श्रीराम। एकपण एकची झाले, ऐक्यरूपी सम मिळाले, करुनिया सुख उसळले, नाही पण जाऊनी श्रीराम। ऐकोनी मृदू वचन, शिष्यानी केलेलं सद्गुरूंचं स्तवन, त्यांची स्तुती ते ऐकल्यानंतर समर्थ जागेवरून उठले, त्याच्या जवळ गेले आणि समर्थांनी त्याला पाठीवरनं त्याचा हात फिरवला, त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला, मस्तकावरनं हात फिरवला, त्याचं अवघ्राण केलं। समर्थांनी कुरवाळीले तया लागूने, गुरु शिष्य हे बोलणे, उरले नाही तेवेळी। आता कोण गुरु आणि कोण शिष्य? दोघही परब्रह्म स्वरूप पदाला पोचलेले असताना कुणी गुरु आहे आणि कुणी शिष्य आहे असा भाव तिथं राहिलाच नाही। त्यामुळे दोघही एकाच पातळीवर झाले, एक पण एकची झाले। ते दोघही जे आहेत ते एक ऐक्य रूप झालं, ऐक्य रूपी सम मिळाले। विषम नाही, सम एक पातळी झाली। करुनिया सुख उसळले, नाही पण जाऊनी। आता कुठे जागाच नाहीये, ते सुख कुठं नाहीये अशी अवस्था त्या ठिकाणी झाली आहे। सर्वत्र ते परमानंदाचं सुख, आत्मिक आनंदाचं, समाधानाचं सुख सगळीकडे भरून राहिलं। सर्वत्र सदा सर्वदा संचले असं ते रूप झालेलं आहे। नाही पण म्हणजे कुठे नाहीये, सगळीकडे ते भरून आहे। आणि ऐक्यरूपी सम मिळाले म्हणजे त्यांचं एकत्व पण, एक रूप पण असं झालं की सगळ्या बाजूंनी ते एकच रूप दिसायला लागलं। द्वैत नाहीच आहे। सद्गुरू आणि शिष्य हे दोन्हीही ऐक्य रूप झाले। कल्याण स्वामींचं एक पद आहे, अनेक पद आहेत समर्थ कल्याण स्वामींची समर्थांवर, त्यातलं एक पद आहे, स्वामी माझा योगी राजा आवडतो हृदयी, दिवस रजनी न गमे काही। मला काही आवड, माझा सद्गुरू जे सर्वेश्वर आहेत माझे, ते मला खूप आवडतायत, माझ्या अंतःकरणापासून आवडतायत। आदिशक्ती परमेश्वर षडगुण ईश्वर, त्याचे अंतर परात्पर शुद्ध विचार, योगेश्वर अपरंपार तोची अवतार, त्या अपरंपार परब्रह्म स्वरूपाचा तो एक अवतार आहे। हीन दीन जना करी पावन माझे माहेर, ते माझं माहेर आहे आणि ते अनेक बद्धांना, अनेक हीन दीनांना
ते तरुण नेत आहे. अध्यात्म खाणी ग्रंथवाणी वदोन गेली, न कळे महिमा. किती सांगून ठेवलंय, किती विषय मांडून ठेवलेत. अध्यात्म खाणी ग्रंथवाणी वदोन गेली. माझ्या सद्गुरूंनी अध्यात्माचे अनेक ग्रंथ शब्दबद्ध करून ठेवलेले आहेत. न कळे महिमा, त्यांचा महिमा काय सांगावा, कुणी वर्णन करावं त्यांना. न गणे सीमा, काय बोलिली, किती सांगून ठेवले. अरे असंख्य विषय आहेत. भक्त मंडळी भूमंडळी कोणे मोजिली, कुणी मोजले. किती भक्त आहेत, किती शिष्य आहेत, किती महंत आहेत, किती मठपती आहेत. उत्तम मूर्ती अपार कीर्ती विश्वंदुमले. करुणानिधी करुणा करे कृपे पाहिले. अशा त्या करुणा माझ्याकडे अत्यंत कृपावंत होऊन माझ्याकडे पाहिलं. बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध होऊन ठेले. बद्धाचे मुमुक्षु झाले, मुमुक्षुचे सिद्ध झाले, साधक त्यानंतर सिद्ध झाले. जडमुड प्राणी चरण स्पर्शे कल्याण झाले. माया ममता विवरुणी पाहता निजपद लाभले. प्रत्येकाचं पद जे सगळ्यांचं एकच आढळ स्थान आहे परब्रह्म स्वरूपाचं, ते सगळेजण भरून पावलेले आहेत. पुढे कल्याण स्वामी त्यांच्या सोलिव सुखाच्या प्रवचना ओव्यांमध्ये, या प्रकरणातल्या ओव्यांमध्ये काय म्हणतायत ते पाहूया. सुगरणीचा पाक झाला, नभा भाजणी वाढीला. सुगरावला संत जेवती स्वानंदे श्रीराम. अनिर्वाच्य बोल बोलिले, साधकाचे उपेगा आले. सिद्ध तरी डोलो लागले, बद्ध मुमुक्षु होता ती श्रीराम. या परते नाही आन बोलणे, श्रीराम दशरथी दाशरथी. एक पत्नी तो सुजान, आपुले पद दे दासा श्रीराम. इथे श्री दासबोध ग्रंथ त्यातील हा सोलिव अर्थ ऐकता यथार्थ समाधिस्थ होती श्रीराम. या शेवटच्या 4 ओव्या ज्या आहेत, या तशा फळश्रुतीच्या ओव्या आहेत. सुगरणीचा पाक झाला. आपल्याला माहिती आहे सुगरण कुणाला म्हणतो आपण. अत्यंत कमी वेळामध्ये अत्यंत शुद्ध पवित्र रुचकर स्वादिष्ट असं भोजन तयार ज्यांना करता येतं त्यांना आपण सुगरण असं म्हणतो. सुगरणीचा पाक झाला, नभा भाजणी वाढीला. अक्षयपदी सुगरावला, संत जेवती स्वानंदे. सुगरण सद्गुरूंना वापरलेला हा शब्द आहे. सद्गुरूंनी अत्यंत कमी वेळामध्ये मला माझं निजपद अनुभवाला आणून दिलं. त्यामुळे किती रसांचा आस्वाद आहे. सुगरणीचा पाक झाला, स्वयंपाक तयार झाला, नभा भाजणी वाढीला. नभा भाजणी वाढीला म्हणजे आकाशाच्या पात्रामध्ये ते सगळं वाढप केलेलं आहे. नभा भाजणी वाढीला. रसांचा आस्वाद किती आहे. अद्भुत रस. किती रस आहेत या प्रकरणामध्ये. अद्भुत रस. ओवी क्रमांक 11. पूर्णांश गगन वेदिला, अर्कतो पिंडी माझी उतरला. त्रिकूट श्रीहाट चुराडा केला, सेकी भरला गगनगर्भी श्रीराम. अत्यंत अद्भुतता या कडव्यामध्ये आलेली आहे. दुसरा आहे करुणा रस, कारुण्य. आस सांडोनी तये क्षणी,
कडकडोनी भेटले, ऐसे पाहोनी सद्गुरुनाथ पद्महस्त मस्तकी ठेवित श्रीराम. आपल्या शिष्याबद्दल, कल्याण स्वामींबद्दल समर्थांना अत्यंतिक कारुण्य, अत्यंतिक दया, अत्यंतिक प्रेम, स्नेह उपजलेला आहे. त्या या ओव्या आहेत. भयरस आहे. शब्दांचे हे सगळे रस आहेत भाषेचे. कल्याण स्वामी म्हणताय सुगरणीने स्वयंपाक केला. आता या स्वयंपाकामध्ये किती रस आहेत ते आपण पाहत आहोत. भयरस. मग सहज समाधी जिरून शिष्य उठला घाबरा होऊन, हे सद्गुरु देणे वरदान, काय उत्तीर्ण म्या व्हावे. चौदेहांचा अंत झाला होता. श्रीहाट त्रिगुणाचा चुराडा केला होता. देहातीत अवस्था, विदेही अवस्थेमध्ये ते परब्रह्म स्वरूप पाहिलं. आणि खाली जेव्हा पुन्हा आपल्या पंचभौतिक देहामध्ये आल्यानंतर मग ते घाबरा झाला. हा भय रस आहे. मग सहज समाधी जिरून शिष्य उठला घाबरा होऊन. वीर रस. अनुभवाची शिग भरली, आग्रापरी उसळली, भूमंडळी प्रभा पडली, कर्पूर वर्णनव झाले श्रीराम. त्या अनुभवाची प्रचिती येईपर्यंत काय शौर्य कथा केलेली आहे, तो सगळा वीर रस आहे. शृंगार रस. ते सुख अंतरी घेऊनी, पुढे चाल करी संगमी, तेथे विजू ऐसा कामिनी, ती सुवर्ण रंग श्रीराम. ती कामिनी सुवर्ण रंग असलेली ती विजेप्रमाणे तळपतीये. आणि तो सगळा ते जे वर्णन आहे ते शृंगार रसाचं वर्णन आहे. रौद्र रस. अनंत भानू तेज अद्भुत, खदिरांगार ज्वाळा उसळत, धारिष्ट तेथन निभत, दुर्गट विव तेथीचा श्रीराम. हा सगळा जो आहे तो रौद्र रस आहे की त्या खाईमधून त्या अशा खदिरांगार विस्तव टाकलेला आहे. असं वाटलं की ज्यातून ज्वाळा वर उफाळत आहेत. शांत रस पण आहे. शांती येवो निमाळ घाली, अक्षय सेजे निजेली, हंसपदे ऐक्य झाली, सुख सुखाते निमग्न श्रीराम. समर्थ म्हणतायत ती जी शांती आहे, परमशांती, ती येऊन तुला माळ घातलेली आहे आणि अलक्ष्य सेजे निजेली. आता ती शांतपणे ती तुझ्याशी समरस झालेली आहे आणि तुझ्यासोबत ती त्या अलक्ष्य सेजेवर शांतपणे पहुडलेली आहे. हा शांत रस आहे. नभा भाजणी वाढीला. म्हणजे आकाशरूपी भांड्यामध्ये ही सगळी पक्वान्न सद्गुरूंनी ठेवलेली आहेत आणि त्याचा अनुभव त्या सगळ्या पक्वान्नांचा त्या प्रवासामध्ये कल्याण स्वामींनी घेतलेला आहे. यातला नभा भाजणी हा एक शब्द जो आहे, भाजणी म्हणजे आपल्याला माहिती आहे भाजणी आणि संवारणी. सृष्टीचं सृजन किंवा सृष्टी उभारणी त्याला भाजणी असं म्हणतात. आणि जेव्हा कल्पांत होईल, ब्रह्मप्रलय होईल, त्याला संवारणी असं म्हणतात. तर या ठिकाणी भाजणी म्हणजे सृष्टीची रचना आकाशव्यापी झालेली आहे. प्रचंड व्यापक असं रूप ते घडवलेलं आहे. म्हणून सुद्धा नभा भाजणी वाढीला असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येतो. अनिर्वाच्य बोल बोलिले, साधकाचे उपेग आले. हे जे सगळं वर्णन आहे, सद्गुरूंनी जे काही सांगितलं, जो काही मंत्र दिला, तो साधकाला साधनेसाठी उपयोगी झाला. आणि हे सगळं अनुभवल्यानंतर कल्याण स्वामी म्हणतायत, सिद्ध तरी डोलो लागले. जे सिद्ध आहे, ज्ञानी आहे, ते पक्वान्न खाल्ल्यानंतर, ते जेवण केल्यानंतर, त्याचा आस्वाद घेतल्यानंतर वा वा
काय छान सुरेख असं ते माना डोलवतायत. सिद्ध तरी डोलव लागले, बद्ध मुमुक्षु होता ती. जे बद्ध आहेत ते मुमुक्षु साधक अशा या मार्गावर लागले. दासबोधामध्ये बद्धाची व्याख्या करताना समर्थ रामदास म्हणतात, परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान, या नाव बद्ध श्रीराम. कुणाला बद्ध म्हणले? ज्याला परमार्थाचं काहीही ज्ञान नाही, परमार्थ विषयी अज्ञान, पण प्रपंचाचे उदंड ज्ञान. नेणे स्वये समाधान, स्वतःचं समाधान कशात आहे, सुख कशात आहे, शांती कशात आहे, हे त्याला काही समजत नाही. नकळे परमार्थाची खूण, नकळे अध्यात्म निरूपण, नकळे आपणासी आपण, या नाव बद्ध श्रीराम. असे जे बद्ध आहेत ते मुमुक्षु होतात. मुमुक्षु कुणाला म्हणलंय? अहंता सांडून दूरी, आपणास निंदी नाना परी, मोक्षाची अपेक्षा करी, या नाव मुमुक्षो श्रीराम. ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्था कारण झिजे, संताप आहे विश्वास उपजे, या नाव मुमुक्षो श्रीराम. तो मुमुक्षु आहे ज्याला अहंता सांडून दूरी, आपला अहंकार त्याच्या बिलकुल जवळपास नाही आहे, लांब गेलेला आहे, टाकून दिलेला आहे त्याने. आपणास निंदी नानापरी, स्वतःच त्याला तो खजील होतो. काय वागलो मी, कसा वागलो मी आतापर्यंत, मला काही लक्षात आलं नाही, मी किती चुका केल्या, माझा जन्म कशासाठी झाला, मी काय करणं अपेक्षित होतं पण मी किती चुकीचं वागलो, हे अनुताप त्याच्या अंतःकरणात उपसतो. मोक्षाची अपेक्षा करी, आता मला मोक्ष मिळाला पाहिजे, आता मला पुन्हा या जन्माला यायचं नाहीये. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जठरे जननी जठरे शयनम. या चक्रातून, जन्ममृत्यूच्या चक्रातून माझी सोडवणूक झाली पाहिजे. ज्याचे थोरपण लाजे, तो स्वतःला कधी मोठं म्हणून घेत नाही. लोकांनी त्याची वाहवा केली, त्याच्याबद्दल चांगलं बोललं तर त्याला लाज वाटते. मी नाही हो तेवढ्या पातळीचा, असं तो म्हणतो. जो परमार्था कारण झिजे, परमार्थ प्राप्तीसाठी आपलं तन मन धन तो झिजवतो, कारणी लावतो. संतापाशी विश्वास उपजे, या नाव मुमुक्षु. संतांचं वाङ्मय, संतांच्या जवळ जाणं, त्यांचा सहवास घेणं, त्यांची सेवा करणं, यामध्ये त्याला मोठा आनंद होतो. अशा बद्धापासून जो होतो तो मुमुक्षु आहे. बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध. आणि जे सिद्ध आहेत त्यांनी या सगळ्या पंचपक्वान्नांचा लाभ घेतल्यानंतर ते डोलायला लागले आनंदाने. सज्जन हो, हीच तर प्रक्रिया आपल्याला करायची आहे. प्रपंचातून आपण बद्ध आहोत, त्यातून आपल्याला परमार्थाची ओढ निर्माण झाली पाहिजे. समर्थ रामदासांना 8व्या वर्षी आई चिंता करीतो विश्वाची, असं अडगळीच्या खोलीत बसलेला हा नारायण आपल्या आईला सांगतो आहे. आणि तिथून ते निघाले. 12व्या वर्षी केवळ आईला शब्द दिला म्हणून ते बोहल्यावर उभा राहिले. आणि तिथून जे निघाले ते तडक टाकळीला पोचले, नाशिक जवळच्या. आणि नाशिक जवळच्या टाकळीला गेल्यानंतर त्यांना एक वेळची माधुकरी सुद्धा कुणी देईना, भिक्षा सुद्धा कुणी देईना. धडधाकट आहेस तू, काम करायला काय झालं, चांगल्या घरचा दिसतोस, फुकट खायला पाहिजे, अशी दुरुत्तर ऐकायला लागली. ज्या रामाच्या तळमळीनं, ज्या रामाच्या भेटीसाठी आई, भाऊ, वहिनी, मित्र, त्या कुलकर्णीपणाचा सगळा त्याग केला, तो राम भेटत नाहीये.
लोक एक वेळची माधुकरी देत नाहीये. स्वकीयांचा त्याग केला. माझ्या आप्त स्वकीयांपासून, माझ्या घरातल्या लोकांपासून मी दूर पडलो आणि रामाने मला दूर केलं. ती जी आर्तता आहे, ती आर्तता सगळी करुणाष्टकांमधून आली. करुणा स्तोत्रे 1620 ते 1632 या 12 वर्षाच्या काळामध्ये टाकळीला साधना करत असताना समर्थ रामदासांनी अनेक करुणा स्तोत्रांना जन्म घातला. आपण आज सोलिव सुख आपलं संपेल. उद्या आणि परवा आपण 2 दिवस आपल्या या प्रवचनाला सुट्टी देऊया आणि 25 तारखेला दसरा आहे, विजयादशमी आहे. 26 तारखेपासून आपण समर्थ रामदासांची करुणा स्तोत्र या त्यांच्या अद्भुत, अत्यंत माधुर्य असलेलं, अत्यंत आर्तता असलेलं, भावपूर्ण अशी रचना समर्थ रामदासांची, त्याचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, बद्ध ते मुमुक्षु होतात, मुमुक्षाचे साधक होतात, साधकाचे सिद्ध होतात आणि जे सिद्ध आहेत त्यांनी हा सगळा पाक सेवन केल्यानंतर ते डोलायला लागले आनंदाने. पुढे या ओव्यांमध्ये एकोणपन्नासाव्या ओवीमध्ये समर्थांनी याचा जो एक पत्नी तो सुजान आपुले पद दे दासा, तो दाशरथी राम या ठिकाणी त्याचं स्मरण केलेलं आहे आणि त्याला तुझं पद मला मिळालंय किंवा ते पद आता मला दे अशी विनंती केलेली आहे. या परते नाही आण बोलणे, आता काही बोलण्याची गरज राहिली नाही. या परते नाही आण बोलणे, अन्य काही बोलण्याची गरज राहिली नाही. कारण प्रभू श्रीरामचंद्रांनी जे माझ्या सद्गुरूंचं पद आहे ते मला दिलेलं आहे. श्रीराम दाशरथीची आण, आण म्हणजे शपथ. या ठिकाणी श्रीराम दाशरथी जो राम आहे त्याची शपथ घेऊन असा शब्द उच्चार येतो, असा त्याचा अर्थ आहे. बाकी काही बोलण्याची गरज नाही. पहिल्या चरणामध्ये लिहिलंय, या परते नाही आण बोलणे, आता काही बोलण्याची गरज राहिली नाही. श्रीराम दाशरथीची आण, आणि हे शपथ घेऊन सांगितलंय. रामाची शपथ घेतलेली आहे. एक पत्नी तो सुजान, साधनेतलं पातिव्रात्य या ठिकाणी नमूद करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी अनेक लोक जात राहतात. थोडे दिवस या महाराजांकडे, थोडे दिवस त्या महाराजांकडे. परमपूजनीय स्वामी वरदानंद भारतींनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, मी लहान होतो, त्यांचीच भाषा ही, तेव्हा एवढा मी समजदार नव्हतो म्हणाले. त्यांनी लिहिलेलं आहे ते, मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी आताच्या एवढा समजदार नव्हतो. एक बाई होत्या आणि त्या दासगणू महाराजांनी ज्याचं विवरण केलंय त्या व्यंकटेश स्तोत्राचं त्या वाचन करायच्या, बरीच वर्ष वाचन करायच्या. मग एकदा त्या भेटल्या आणि बऱ्याच दिवसात भेट झाली नव्हती म्हणून अनंतरावांनी विचारलं, कुठे आता तुम्ही दिसत नाहीत, काही नाही, पंढरपूरच्या मठात येत नाहीत. त्या म्हणल्या, नाही मी आता दुसऱ्या महाराजांच्या मठात चालली आहे. ते म्हणाले, का बरं? त्या म्हणल्या, नाही, हे दासगणू महाराजांनी जे विष्णू सहस्रनाम विवेचन केलं, विवरण केलं, त्याच्याने काही मला फायदा झाला नाही. आता मी त्या महाराजांनी जे विवेचन केलेलं आहे सार्थ व्यंकटेश विष्णू सहस्रनाम, मी त्याचं वाचन करते. अहो, शेवटी विष्णू सहस्रनाम हे एकच आहे. त्याचं विवेचन कुणी केलं, काय केलं, ह्याच्याशी त्या विष्णू सहस्रनामाचा काही संबंध आहे का?
पण माणसाची भूमिका अशी असते. आपल्याला उद्धव स्वामींच्या चरित्रातला एक प्रसंग या ठिकाणी सांगतो. तो प्रसंग असा आहे की उद्धव स्वामींचा एक शिष्य तिरुपतीला जाऊन आला आणि आल्यानंतर त्याने उद्धव स्वामींना जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये लिहिलं श्रीराम समर्थ, खाली श्री व्यंकटेश प्रसन्न. उद्धव स्वामींना सगळा मथळा लिहिला, खाली नाव टाकलं जय जय रघुवीर समर्थ लिहिलं. ते पत्र जेव्हा उद्धव स्वामींनी पाहिलं आणि जेव्हा त्या शिष्याची भेट झाली तेव्हा त्याचं ताडण केलेलं आहे उद्धव स्वामींनी. उद्धव स्वामी म्हणतायत, एकदा आपण श्रीराम समर्थ मानलंय ना, मग पुन्हा व्यंकटेश प्रसन्न हे लिहायची काय गरज आहे. साधनेतली पातिव्रत्यता ही अशी जपता आली पाहिजे. म्हणून कल्याण स्वामी या ठिकाणी म्हणतात, एक पठी तो सुजान आपुले पद दे दासा. आपल्याला माहिती आहे की संत कबीरांची एक रचना आहे. संत कबीरजी असं म्हणतात, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा, एक राम सब जग से न्यारा, तीन राम को सब कोई ध्यावे, चतुर्थ राम का मर्म न पावे, चौथा छाड़ी जो पंचम ध्यावे, कहे कबीर सो हम पर आवे. काय अर्थ है. एक राम दशरथ का बेटा, पिंडातला जीवात्मा आहे तो दाशरथी रामाच्या स्वरूपात आहे. त्या अनंत राघवाचा हा पथ आहे, पण त्याची रूप कशी आहेत ती कबीरजी आपल्याला समजावून सांगतायत. एक राम दशरथ का बेटा पिंड आहे, एक राम घट घट में लेटा. या सृष्टीमध्ये जे जीव आहेत अनेक घट निर्माण जे झालेले आहेत त्या सगळ्या घटांमध्ये तो व्यापून आहे. दशरथ का बेटा व्यष्टी आहे, एक राम घट घट में लेटा ही समष्टी आहे. माझ्या भोवती जे चराचर आहे, जे जीव प्राणी आहेत त्यांच्यामध्ये त्या रामाचं अस्तित्व आहे, त्या अंतरात्म्याचं अस्तित्व आहे, त्या परब्रह्म स्वरूपाचं अस्तित्व आहे. ती समष्टी आहे. एक राम का सकल पसारा, सृष्टी. तिसरा जो राम आहे त्यांनी सगळा पसारा मांडून ठेवलेला आहे, सृष्टीचा पसारा मांडलाय. एक राम सब जग से न्यारा. आता चौथा जो राम आहे तो या सगळ्या दृश्य विश्वाच्या पलीकडे. पहिला आपण पाहिला व्यष्टी, दुसरा समष्टी, तिसरा सृष्टी आणि चौथा जो आहे तो परमेष्टी. अनेक ब्रह्मांडाची रचना ज्यांनी केलेली आहे तो चौथा राम आहे. कबीरजी म्हणतायत, तीन राम को सब कोई ध्यावे. व्यष्टीतला राम दशरथाचा मुलगा त्याची उपासना करतायत. घटाघटामध्ये जो राम आहे त्याची उपासना करतायत. जनार्दन असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शिवावी आपुली काया श्रीराम. समर्थांनी सांगितलं ना दासबोधामध्ये. समाजामध्ये जो जीवात्मा आहे, ही नदीन आहे, त्याची सेवा करणं हे भगवंताची सेवा करणे. तिसरा जो आहे तो सकल पसारा, ज्यांनी हे सगळं विश्व उभा केलेलं आहे. आणि चौथा जो आहे तो सबसे न्यारा. तीन राम को सब कोई ध्यावे. तिघांना, कारण त्यांची दृष्टी तिथपर्यंत आहे. मी मला पाहतो व्यष्टीमध्ये, मी समष्टीला पाहतो, माझ्या आजूबाजूला कोण आहेत त्या सगळ्यांना पाहतो, मी सृष्टीला पाहतो, दृश्य विश्वाला पाहतो, या जगाला पाहतो.
पण या जगाच्या पलीकडे ते नाही मला पाहता येत. म्हणून माझी दृष्टी ही त्या 3 रामांपर्यंतच आहे. संत कबीरजी म्हणतात, 3 राम को सब कोई ध्यावे, चतुर्थ राम का मर्म न पावे. ज्याने या परब्रह्मांडाच्या रचनेची सगळी सुरुवात केलेली आहे, जो या सगळ्या सृष्टी रचनेला व्यापक आहे, दशांगुळे उरलेला आहे, आणि ब्रह्मप्रलयानंतर सुद्धा जो जसाच्या तसाच राहतो, तो चतुर्थ राम आहे. त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. चतुर्थ राम का मर्म न पावे, चौथा छाडी जो पंचम ध्यावे. अहो तो चौथा जो आहे ना, तो या पंचभूतात्मक सृष्टीच्या पलीकडे. मग आमचा देह पंचभूतात्मक सृष्टीचा आहे, पंचभूतांचं कर्दम तर आहे, तो आम्हाला कसा दिसेल. पण कबीरजी म्हणताय, कहे कबीर सो हम पर आवे. तो जो परब्रह्मांड रचना करणारा जो परमेश्वर आहे, व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टी, ते जे तत्व आहे ते माझ्या मागे लागलंय. कबीर सांगतायत, कहे कबीर सो हम पर आवे, माझ्या मागे मागे येत आहे ते. असं हे सगळं सोलीव सुख आहे. इति श्री दासबोध ग्रंथ, त्यातील हा सोलीव अर्थ श्रोते ऐकता यथार्थ समाधिस्थ होती. 50 ओव्यांचं हे अत्यंत गोड काव्य कल्याण स्वामी म्हणतात. हे तन्मयतेने जर ऐकलं, मन लावून जर ऐकलं, एकाग्रतेने जर ऐकलं, तर सगळे श्रोते समाधी, त्यांना सहज समाधी लागेल असं ते म्हणतायत. या 50व्या ओवीमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे, कल्याण स्वामी स्वतः म्हणतायत, श्री दासबोध ग्रंथातील हा सोलीव अर्थ. मी आपल्याला पहिल्या दिवशी सोलीव या शब्दाचा अर्थ सांगितला. मला केळी आवडतात, मला संत्री आवडते, मला आंबा आवडतो. पण समजा कुणी माझ्यासमोर ते ताटांमध्ये सगळी फळं ठेवलेली आहेत, खा म्हणून सांगितली, सीताफळही ठेवलंय. आता हे सगळं हातात घ्यायचं, हात भरणार, वेळ लागणार, सगळं कसं खायला मिळणार. पण समजा कुणी केळं सोलली आहेत, त्याचे काप केले आणि त्यावर पिठी साखर टाकून माझ्या पुढ्यात ठेवली. कुणी संत्र सोललं, त्यातल्या फोडी काढल्या, त्यातल्या बिया काढल्या आणि त्या सगळ्या फोडी माझ्या समोर ठेवल्या. कुणी आंबा घेतला, तो पिकवला, त्यातला सगळा रस काढला आणि वाटी चमचा त्यामध्ये दूध, तूप, केशर घालून माझ्या समोर जर कुणी ठेवलं, हे सोलीव सुखाचं जे समाधान आहे, दासबोध ग्रंथातला हा सोलीव अर्थ आहे, सार काढलेला आहे. म्हणून ही रचना कल्याण स्वामींची आहे. ओवी क्रमांक 44 मध्ये एका चरणामध्ये असा उल्लेख आला, कल्याण म्हणे जी दासा. मी दास आहे, माझं नाव कल्याण आहे, त्यामुळे ही रचना कल्याण स्वामींची आहे. एका ओवीमध्ये कल्याण स्वामी म्हणतात, कृपा घना समर्था. आपल्याला माहिती आहे की संत रामदासांना शिष्य प्रशिष्यांनी समर्थ अशी उपाधी दिलेली आहे. म्हणून ही कल्याण स्वामींचीच रचना आहे. कल्याण स्वामींनी देह सोडताना जी योग मुद्रा धारण केली होती, आपल्याला माहिती आहे. यातल्या या 50 ओव्यांपैकी जवळपास 15 ओव्यांमध्ये, 15 ते 20 ओव्यांमध्ये सगळी योग प्रक्रिया सांगितलेली आहे. ही योग साधना कल्याण स्वामींना अवगत होती. आणि आपले सद्गुरू निजधामी गेले आहेत. कल्याण स्वामींना हे कळलं, ते योग मार्गातूनच समजलं. म्हणून ते धावत पळत सज्जनगडला आले. धावत पळत गडावर गेले. समाधीच्या समोर बसून धाय मोकलून रडले.
अश्रुपात झाला. किती वेळ गेला माहिती नाही. कल्याण स्वामी आपल्या सद्गुरूंना म्हणाले, मी या क्षणापासून अन्न आणि पाणी वर्ज्य केलेलं आहे. मला न सांगता तुम्ही जाऊच कसे शकता? सज्जनो, कल्याण स्वामी हे अत्यंत भावुक शिष्य होते. ते अंतरंग शिष्य होते समर्थांचे, शिष्योत्तम होते, पट्ट शिष्य होते. पण समर्थांनी त्यांना लांब मराठवाड्यामध्ये डोमगावला नेऊन ठेवलं. कारण कल्याण समर्थांना माहिती होतं की माझं जाणं हे कल्याणाला सहन होणार नाही. कल्याण स्वामी धाय मोकलून रडले. म्हणाले, मी या क्षणापासून पाणी घेणार नाही, अन्नाचा एक शीत घेणार नाही. मला तुम्ही दर्शन दिल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. किती प्रहर गेले माहिती नाही. पण पुन्हा एकदा सद्गुरूंना आपल्या शिष्याचा उमाळा आला. आपल्या शिष्याबद्दलचं प्रेम दाटून आलं. समर्थ आपल्या समाधीतून समाधी दुभंगली आणि समर्थ प्रकट झाले. समर्थांनी कल्याणांना आलिंगन दिलं आणि त्यांना सांगितलं की असा वेडेपणा नाही करायचा. तू माझा अत्यंत जवळचा निकटचा शिष्य आहेस. असा वेडेपणा नाही करायचा. सज्जनो, त्या समाधीला मी पाहिलेलं आहे की ज्या समाधीला चीर पडलेली होती. आता त्यानंतर काही अलीकडच्या वर्षांमध्ये त्या समाधीला वज्रलेप करण्यात आला आणि त्या लेपामुळे त्या समाधीला पडलेला तडा, ती पडलेली चीर आता दिसत नाही. पण कल्याण स्वामींसाठी आणि श्रीधर स्वामींसाठी समर्थ त्या समाधीतून प्रकट झालेले आहेत. कल्याण स्वामी खाली उतरले. कल्याण स्वामींचं समाधान झालं. सद्गुरूंनी सांत्वन केलं. कुणी कुणाचं सांत्वन करायचं? कल्याण स्वामी खाली उतरले, गडाच्या खाली आले आणि गडाकडे बघून त्यांनी नमस्कार केला. तिथं दंडवत घातलं. दंडवत घालून जेव्हा कल्याण स्वामी उभे राहिले तेव्हा तो सगळा सज्जन गड समर्थांच्या रूपामध्ये कल्याण स्वामींना दिसला. आता माझे स्वामीच या गडाच्या रूपाने आहेत. पुन्हा या गडाला मी पाय कसा लावायचा? या गडावर मी पुन्हा यायचं म्हणजे माझ्या स्वामींच्या अंगा खांद्याला माझा पाय लागेल. काय भावना आहे? म्हणून कल्याण स्वामी पुढा उरलेल्या 37 वर्षाच्या आयुष्यात गडावर गेलेले नाहीयेत. काय गुरु शिष्यपण आहे, काय एक रूप आहे. अनन्य शिष्यता आहे. हा भाव आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळणार नाहीये. किती वर्ष गेली आणि किती वर्ष गेली आणि त्या प्रत्येक दर 2-3 वर्षांनी उमरजच्या केशव स्वामींनी विचारायचं, अस्थी काढू का? आपण चाफळला जायला पाहिजे. समर्थ 40-42 वर्ष ज्या ठिकाणी राहिले, ज्या रामाची सेवा केली समर्थांनी, ज्या डोहातून मूर्ती काढली आणि तिथं प्रतिष्ठापना केलेली आहे, अत्यंत सुरेख मूर्ती आहे. राम मध्यभागी आहेत. एका बाजूला लहान छोट्या आकारामध्ये लक्ष्मण आहे आणि एका बाजूला सीता आहे. अशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळणार नाही कुठेही. ती रामाची मूर्ती आहे. तिथं वृंदावन आहे. त्या राम मंदिराच्या बाहेर वृंदावन आहे. त्या वृंदावनामध्ये समर्थांच्या अस्थी ठेवलेल्या होत्या. कारण राजे गेले, राज्यामध्ये बेदिली चालू झाली, औरंगजेब चाल करून आला
सगळी यावना सत्ता ही सगळी मुसलमान राजवट सगळीकडून धावून आली गिळंकृत करायला स्वराज्याला. मग अशा अस्थी घेऊन जायच्या कशा काशीपर्यंत विसर्जनासाठी? म्हणून कल्याण स्वामींच्या सूचनेप्रमाणे त्या तुळशी वृंदावनामध्ये ठेवलेल्या होत्या. शेवटी असं झालं, 17 वर्ष झाली. केशव स्वामींना वाटलं की आता अस्थी काढायला काही हरकत नाही, कल्याण स्वामींना दर्शन देऊ आणि पुढे तसंच घेऊन जाऊ विसर्जनासाठी. सज्जन हो, सद्गुरू आणि सशिष्याची एकरूपता काय असते त्याचं हे अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण आहे. ज्या क्षणी अस्थी वृंदावनातून काढल्या ती घटना परांड्याला असलेल्या कल्याण स्वामींना समजली. कल्याण स्वामी योग मुद्रेत बसले आणि देहत्याग केला. योग मुद्रेमध्ये बसलेल्या कल्याणांची मिरवणूक डोंगावला आणण्यात आली आणि त्यांनी पूर्व सूचना दिल्याप्रमाणे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. तिथं ती स्वयंभू समाधीवर आली. ती डोंगावला समाधी आज आपल्याला पाहायला मिळेल. रामपंचायतन आहे. क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत श्री शिवाजी महाराजांच्या नात सुनेनी सकवारबाईंनी तो सगळा मंडप बांधलेला आहे. अजूनही सुरेख मंडप आहे. त्यावर लिहिलेलं आहे. ती पाटी तिथं जाऊन वाचा, डोंगावला जाऊन पहा. किती अनन्य भाव आहे आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत. अस्थि विसर्जनाची ही सगळी हकीकत मी तुम्हाला यासाठी सांगितली की हे किती एक रूप एक जिनसी आहे. सगळ्यात शेवटी सुनील दादा चिंचोळकर म्हणतात त्याप्रमाणे समर्थ साहित्याचं, समर्थ वाङ्मयाचं सुप्रीम कोर्ट हे समर्थ हृदय नानासाहेब देव आहेत धुळ्याचे. नानासाहेब देवांनी सांगितलंय की हमखास हे 50 ओव्यांचं काव्य हे कल्याण स्वामी कृतच आहे. त्यामुळे याला आता त्यामध्ये आपण काही आपली मतं मांडणं, एवढे सगळे पुरावे आपल्या समोर दिसल्यानंतर आपल्याला तरी का आपल्या मनामध्ये संशय यावा की हे काव्य कल्याण स्वामींचं नाही आहे? सज्जन हो, कल्याण स्वामींचं एक अत्यंत हृदयस्पर्शी एक काव्य आहे. कल्याण स्वामींचे अनेक काव्य आहेत, अनेक स्तोत्र आहेत, अनेक आरत्या आहेत. कल्याण स्वामींच्या शिष्यांनी केलेल्या 7-8 आरत्या आहेत कल्याण स्वामींच्या आरत्या. कल्याण स्वामींचं अनेक रचना आहेत, मनाच्या श्लोकांसारख्या रचना आहेत. रुक्मिणी स्वयंवर नावाचं आख्यान आहे. अनेक त्यांची बाडं उपलब्ध आहेत. त्यातल्या अनेक काव्यांपैकी एक काव्य आहे ते आपण आज म्हणूया, म्हणजे कल्याण स्वामी कृत, अत्यंत मनोहारी, अत्यंत रसपूर्ण, अत्यंत भावपूर्ण, पण अत्यंत छोटेखानी हे सोलिव सुख, त्याचा समारोप आज आपण करूया. उद्या आणि परवा 2 दिवस आपण विजयादशमीच्या उत्सवासाठी म्हणून आपल्या प्रवचनामध्ये सुट्टी घेऊया आणि सोमवारपासून आपण समर्थांच्या करुणा स्तोत्रांचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करूया. आता आपण कल्याण स्वामींच्या या पद्याचं वाचन करूया. तो मज आठवतो मम स्वामी निशिदिनी अंतरयामी. तो मज आठवतो, तो मज आठवतो
मम स्वामी निशिदिनी अंतरयामी तो मज आठवतो अक्षय पदाचा सुखदाता निरसोनी माया ममता भक्ती मार्गाच्या गजढाला चालविल्या आढाला तो मज आठवतो अक्षय पदाचा सुखदाता ज्यांनी मला अक्षय पद दिलं अनेक संतांना अनेक शिष्यांना त्या पदाची प्राप्ती करून दिली निरसोनी माया ममता सगळं ममत्व काढून टाकलं त्यांनी माझ्या जीवनातलं सगळ्या मायेचा प्रभाव काढला भक्ती मार्गाच्या गजढाला सैन्यामध्ये एक हत्ती पुढे असतो आणि तो हत्ती आपलं निशाण घेऊन मार्गे आगेकूच करत असतो जसा जसा तो हत्ती पुढे जाईल तशी तशी मागचं सैन्य हे पुढे येतं म्हणजे विजयाकडे जाण्याची घोडदौड आहे चालविल्या आढाला अनेक व्यत्यय अनेक अडथळे शत्रू पक्षातलं सैन्य पुढे येत असतं पण त्या सगळ्याला नेस्त नाबूद करत ते पुढे 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 चालत असतं भक्ती मार्गाच्या गजढाला काय अर्थपूर्ण आहे काय गोड अर्थ आहे भक्ती मार्गामध्ये असा हा हत्ती असा हा ऐरावत अनेक अडचणींना अनेक प्रलोभनांना अनेक ममत्व अनेक मायेची बंधनं तोडून तो पुढे जात असतो तसा मला माझ्या या भक्ती मार्गाचा हत्ती सद्गुरूंच्या कृपेने पुढे 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 चाललेला आहे काय बोलो मी कीर्तीसी न दिसे तुळनेसी क्षेत्र बहुताचे दासाचे धामची कल्याणाचे काय बोलो मी कीर्तीसी मी माझ्या सद्गुरूंची कीर्ती काय वर्णन करू न दिसे तुळनेसी मला त्यांची तुलना करायला कुणीही दिसत नाही परब्रह्म स्वरूपाची तुलना करायला कोण दिसणार आहे समर्थ स्वतः म्हणतात माया झाली लज्जायमाण सद्गुरु वर्णवे ना स्वतः समर्थ म्हणतात मग कल्याणांची अवस्था त्यापेक्षा वेगळी काय असेल क्षेत्र बहुताचे दासाचे अनेक दासांचे अनेक जनसामान्यांचे हे क्षेत्र राहिलेलं आहे धामची कल्याणाचे माझं ते धाम आहे माझं माहेर आहे काय बोलो मी कीर्तीसी न दिसे तुळनेसी क्षेत्र बहुताचे दासाचे धामची कल्याणाचे तो मज आठवतो मम स्वामी निशिदिनी अंतरयामी तो मज आठवतो तो मज आठवतो तो मज आठवतो आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो आता आपली भेट 2 दिवसानंतर सोमवारी दुपारी 2 वाजता समर्थांची करुणा स्तोत्रे या अभ्यासासाठी आपण पुनश्च भेटूया जय जय रघुवीर समर्थ।